नमस्कार, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये, जिथे तुम्ही पाहता हेल्दी रेसिपीज, प्रॉडक्ट रिव्ह्यूज, यूजफुल टिप्स आणि असं बरंच काही. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खिडकीचे ट्रॅक्स किंवा जे स्लायडिंग डोअरचे ट्रॅक्स असतात ते काही मिनिटात साफ करायची एक सोपी पद्धत, तेही कुठल्याही व्हॅक्यूम क्लीनर शिवाय. आणि हे विंडो ट्रॅक्स आपण साफ करणार आहोत या 2 ब्रशच्या साहाय्याने. तर हा आहे एक विंडो क्लिनिंग ब्रश. तर तुम्ही पाहू शकता यातील एक जो ब्रश आहे त्याला पुढे स्पॉन्ज स्क्रबर अटॅच आहे, जो इझिली डिटॅचेबल आहे. क्लीन झाल्यानंतर हा साफ करून तुम्ही पुन्हा हा यूज करू शकता. वापरायला अगदी सोपा असा हा स्पॉन्ज स्क्रबर आहे. त्यासोबतच आपल्याला एक मिळतोय ब्रिसल्स ब्रश आणि या ब्रिसल ब्रश सोबतच एक मिनी डस्टिंग पॅड सुद्धा आपल्याला मिळतंय डस्ट इझिली साफ करण्यासाठी. चला तर याने विंडो स्लायडिंग ट्रॅक्स कशा साफ करायच्या हे सुद्धा पाहूया. तर सर्वप्रथम हा जो ब्रिसलचा ब्रश आहे त्याने यावरती जी काही ड्राय डस्ट आहे ती आपण साफ करून घेणार आहोत आणि या मिनी डस्टिंग पॅडमध्ये ही डस्ट आपण कलेक्ट करणार आहोत. त्यामुळे होईल काय की ही डस्ट सगळीकडे पसरणार नाही. तर तुम्ही पाहू शकता सर्वप्रथम यावरती जी ड्राय डस्ट होती ती मी या ब्रशच्या साहाय्याने आणि मिनी पॅडच्या साहाय्याने कलेक्ट करून घेतली. यानंतर हा जो स्पॉन्ज सॉफ्ट स्क्रबर आहे याला मी हलकंसं ओलं केलंय. खूप पाणी गळेल असं नाही, अगदी हलकंसं ओलं करून घेतलंय आणि या ट्रॅक्सच्या मध्ये अशा प्रकारे या स्पॉन्जच्या साहाय्याने आपण हे ट्रॅक्स क्लीन करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता 1 ते 2 वेळा जस्ट क्लीन केल्यामुळे हे ट्रॅक्स खूप इझिली क्लीन होत आहेत. तर तुम्ही पाहू शकता अगदी काही मिनिटातच हे ट्रॅक्स किती इझिली क्लीन झालेत. फक्त दरवाजे किंवा खिडक्यांचे विंडो ट्रॅक्सच नाही, तर खिडकी, दरवाजे किंवा आपल्या गॅलरीजमध्ये जे ग्रिल्स असतात, हे ग्रिल्स सुद्धा तुम्ही या ब्रशने खूप इझिली साफ करू शकता. कारण हे जे स्पॉन्ज स्क्रबर आहे, या ग्रिलच्या दोन्हीही साईडला जाऊन हे ग्रिल्स खूप इझिली क्लीनही करतं. ग्रिल्स प्रमाणेच आपल्या घरामध्ये काही कॉर्नर्स किंवा एजेस असे असतात, की ते जे डेली क्लीन होत नाही किंवा इझिली आपण क्लीन करत नाही. अशा एजेसला सुद्धा साफ करण्यासाठी तुम्ही या ब्रशचा वापर करू शकता. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असलेले फ्रिज, वॉशिंग मशीनचे गॅस्केट साफ करण्यासाठी, तसेच कार क्लिनिंग, एसी क्लिनिंग किंवा विंडोचे काचेचे स्लाइड्स क्लीन करण्यासाठी सुद्धा तुम्ही या ब्रशचा वापर करू शकता. आणि एकदा क्लिनिंग झाल्यानंतर हे जे स्पॉन्ज स्क्रबर आहे हे तुम्ही पाण्याखाली स्वच्छ धुवून सुकून पुन्हा या ब्रशचा तुम्ही क्लिनिंगसाठी वापर करू शकता. कारण हे इझिली डिटॅचेबल आहे, जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं. तर तुम्ही पाहिलं या ब्रशच्या साहाय्याने आता स्लायडिंग विंडो किंवा डोअर विंडोचे ट्रॅक्स साफ करणं किती सोपं झालंय. जर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल सुद्धा प्रेस करायला विसरू नका.